नमस्कार, मी मृणाल देशमुख तुम्हा सगळ्यांचं MD फाउंडेशन या संस्थेमध्ये स्वागत करत आहे। आज आपल्याकडे आलेले आहेत भाग्यश्रीताई पुरंदरे की ज्या गृहिणी आहेत आणि गृहिणी असतानाच त्यांनी घर बसल्या काहीतरी आपण कमवलं पाहिजे अशा विचारातून त्यांनी त्यांचे एक स्वतःचाच बिझनेस चालू केलेला आहे आणि त्यांच्या या व्यवसायाबद्दल आपल्याला ताई स्वतःच सांगते। नमस्कार, मी भाग्यश्री पुरंदरे। मी एक गृहिणी आहे। मी आळंदी रोड साई मंदिराजवळ राहते। मी एक इव्हेंटची ऑर्डर घेते। इव्हेंट म्हणलं की प्रत्येक जणांना डेकोरेशन वगैरे असं डोक्यात येतं, पण तसं नाही। मी स्वयंपाकाच्या ऑर्डरी घेते। घरगुती लग्न असेल तर त्या लेडीजला सुद्धा थोडंसं रिलॅक्सपणा ठेवण्यासाठी मी त्यांच्या जाऊन ऑर्डरी घेते। मी त्यांच्या इथं चहा, नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचा स्वयंपाक असं त्यांच्या घरातला एक सदस्य म्हणूनच त्यांची सगळी स्वयंपाकाची ऑर्डर घेते। तसेच मी डबे पण बनवते। आपले सणवार असतात, कोणाच्या घरी कार्यक्रम असतात, पावभाजी, मासवडी, दालच्या भात, पावभाजी अशा मी ऑर्डरी घरपोच देते। उन्हाळ्याचे काही पदार्थ असतात तेही माझ्याकडे असतात। असं मी घरगुती व्यवसाय करते। तसंच जास्त मला काम आलं तर आपल्या ग्रुपमध्ये ज्या लेडीज असतील सुगरणी, त्या लेडीजला सुद्धा त्या ठिकाणी मी पाठवते स्वयंपाकासाठी। त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी कामाची गरज असेल, जिथं काम असेल तिथं कामाला सुद्धा मी त्यांना पाठवून देत असते। म्हणजे तुमचं एक टीम वर्क असतं। टीम वर्क। तुम्ही ज्यावेळेस छोटी ऑर्डर असते त्यावेळेस तुम्ही एकट्या करून घेता, पण ज्यावेळेस मोठी ऑर्डर असते त्यावेळेस आपल्याच ग्रुप मधल्या महिलांना घेऊन तुम्ही सोबत चांगली गोष्ट आहे की आपलीच एखादी मैत्रीण ती आपल्या सगळ्या मैत्रिणींना सोबत घेऊन काहीतरी काम करत आहे की मिळणारा फायदा हा फक्त त्यांच्या खिशाला नकोय, इतरांच्या पण खिशाला फायदा झाला पाहिजे याचा विचार ताई करतात। नक्कीच ही गोष्ट खूप चांगली आहे। आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला मदत लागेल तेव्हा तुम्ही आपल्या संस्थेतील महिलांशी संपर्क साधा। आता मला मोठं काम आलेलं इव्हेंटचं 15 मे ते 25 मे त्याच्यासाठी आपल्या ग्रुपमध्ये एक अर्चनाताई म्हणून आहे, विसेताई म्हणून आहे, त्यांच्याशी मी कालच संपर्क साधला। आता रविवारी आम्ही ती ऑर्डर घ्यायला जाणार आहे, कारण सगळ्यात मोठी ऑर्डर आहे ती। मला महिला जास्त लागणार आहे सुगरणी की म्हणजे एक ऑर्डर केली की आपल्याला अजून एक ऑर्डर मिळते आणि आपण 1 रुपया खायचा तसं मैत्रिणीला सुद्धा 1 रुपया खायला द्यायचा असा माझा स्वभाव आहे। आणि स्वयंपाक म्हटलं तर सगळ्या महिलांना तो येतोच असतो। त्याच्यासाठी काही ट्रेनिंग नाही आणि नवीन काही शिकायची गरज आणि आपण समोरच्याला आपलेपणा दिला की तो सदस्य बरोबर आपलेपणा देतो आपल्याला। नक्कीच कम्युनिकेशन, हेल्दी कम्युनिकेशन असणं बिझनेस मध्ये हा एक मोठा त्या बिझनेसचा भाग असतो। आणि ताई अतिशय प्रेमळ स्वभावाचे पण आहेत, त्यांचं बोलणंच इतकं प्रेमळ आहे की समोरची व्यक्ती लवकरच लगेचच त्यांची प्रेमातच पडते आणि मैत्रीण पण होऊन जाते। म्हणजे माझं कसं स्वभाव, मी एखाद्याला आपलं मानलं, आता तुमची माझी ओळख फक्त फोनवर झाली, पण मी तुम्हाला आता सोडणार नाही। जेव्हा जेव्हा मला एखादी मदत लागली किंवा एखादा माझा इव्हेंट असला मोठा, पहिला तुम्हाला संपर्क साधणार की मला महिला लागतात त्यासाठी मला मदत करा। आणि ताईंच्याकडून ही एक नवीन गोष्ट घेण्यासारखी की त्या उद्योजिका तर आहेतच, परंतु संस्थेमध्ये जी सामाजिक गोष्टी, सामाजिक कार्य होत असतात त्या प्रत्येक कार्यामध्ये ताई स्वतःहून उत्स्फूर्तपणे भाग घेत असतात। त्या उपस्थित असल्या काय आणि नसल्या काय, पण त्यांचा त्या सामाजिक कार्यामध्ये नक्कीच वाटा असतो आणि एक चांगली गोष्ट आहे। आपल्या संस्थेमध्ये जेवढ्या थोड्या उद्योजिका आहेत त्यांनी या कार्यात सहभागी आणि आपल्या ग्रुप मधल्या बऱ्याच जणांशी आता माझी ओळख झाली। त्यांचे काही प्रोडक्ट असतात ते मी माझ्या स्टेटसला टाकत असते रोज की जाऊ द्या, आपल्या 4 मैत्रिणी सुद्धा त्यांच्याकडनं ते प्रोडक्ट घेतील। ह्या एक गोष्टी आपल्या ग्रुप मधल्या एक अर्चनाताई मध्ये त्यांनी मोतीचूर लाडू टाकले होते ग्रुपला, मी लगेच त्याचा स्क्रीनशॉट टाकला आणि स्टेटसला टाकला। त्यांना एक ऑर्डर आली, त्यांनी मला 4 लाडू घरी आणून दिले की म्हणजे भाग्यश्रीताई तुम्ही लाडू टाकले आणि मला एक भोसरीची एका ताईंनी ऑर्डर दिली। म्हणजे त्या भोसरीवाल्या ताई ग्रुप मध्ये नाही काही नाही, पण माझं स्टेटस बघून त्यांनी माझ्याकडून नंबर घेतला, त्यांना एक ऑर्डर दिली। ही खूप चांगली गोष्ट आहे। आपल्या सगळ्या जेवढ्या उद्योजिका आहेत त्यांनी एकमेकांचं प्रोडक्टचं माहिती, कॉन्टॅक्ट नंबर किंवा त्यांचा बॅनर असतो, त्यांचं जाहिरातीचं काही माहिती असलेलं डिझाईन असतो, तो आपापल्या स्टेटसला टाकला तर एकमेकींना सहजासहजी मदत होते। आणि का नाही, महिलांना मदत करायची नाही तर मग कोणी करायची मदत, ठेवणार आहे स्टेटस असं। बरोबर, खूप चांगली गोष्ट आहे ताई करून घेण्यासाठी। जसं मी पण इतर सगळ्या महिलांचं स्टेटसला टाकत असते, कारण काय होतं आपल्या माध्यमातून एखाद्या गृहिणीला जर आर्थिक सहाय्य होत असेल तर तेही खूप
मोठं समाजकार्य आहे. समाजकार्य म्हणजे तुम्हाला अगदीच कुठेतरी जाऊन कुठेतरी काहीतरी करावंलाच पाहिजे असं नाही. अगदी घर बसल्या तुम्ही हे कार्य करू शकतो घर बसल्या. आणि हे काय म्हणजे मनामध्ये इगो ठेवला नाही ना, सगळ्या गोष्टी सहज होतात. इगो सोडून द्यायचं, सगळे आपले आहेत असं समजूनच चालायचं. आणि या माध्यमातून इतक्या मैत्रिणी ओळखी झालेल्या आहेत. एक म्हणजे एमडी फाउंडेशन निमित्त एक छान एक व्यासपीठ भेटले ना मला, खूप छान मैत्रिणी. म्हणजे मी महिला दिनाच्या कार्यक्रमाला फर्स्ट टाइम आली, भरपूर मैत्रिणी भेटल्या, खूप एन्जॉय केला. तेवढंच एक बाहेर पडायला भेटतं, एक एन्जॉय करायला भेटतं. आणि मृणालताईंचा स्वभाव खरंच खूप भारी आहे, त्यांना मी आता सोडणार नाहीये. आणि त्यांनी इतकं छान महिलांसाठी व्यासपीठ आणलंय ना की महिलांचं सुख असू दुःख असू सगळ्यांचं ते सोल्युशन त्यांच्याकडे येतं. त्यामुळे इतर सुद्धा मैत्रिणींनी एमडी फाउंडेशनला जॉईन व्हा. तुमचे काही प्रॉब्लेम असतील, तुमचे काही प्रोडक्ट असतील, ताईंना येऊन सांगा. आणि आपले असं ह्या प्लॅटफॉर्म म्हणजे परिपूर्ण प्लॅटफॉर्म आहे, म्हणजे एक आपलं माहेरच याला मी माहेरच उपमा देईल. हक्काने फोन जरी केला ना ताईंना, कधी लगेच उचलणार, रिसिव्ह करणार. कधी रिसिव्ह नाही केला तरी एक मेसेज पाठवणार. त्यामुळे मी ह्या फाउंडेशनची खूप आभार मानते की त्यांनी मला एक व्यासपीठ दिलं, उद्योजिका होण्यासाठी एक मला मार्गदर्शन केलं. त्यामुळे मृणालताईंचे खूप खूप आभार मी मानते मनापासून. धन्यवाद ताई. खरं तर आपण जसं इतरांना मदत करायला जातो तेव्हा समोरच्या व्यक्तीकडून पण खूप काही शिकतो. तसंच मीही अनेक उद्योजिका मैत्रिणींकडून खूप काही शिकते सुद्धा. आणि हे जे कम्युनिकेशन असतं हे यासाठीच असतं की एकमेकींकडून चांगल्या गोष्टी सगळ्यांनी शिकल्या पाहिजेत. आणि हे केव्हा होतं, जेव्हा तुम्ही एकमेकांना भेटता. आपण आता नुकताच गेट टुगेदर कार्यक्रमचं पण आपण नियोजन करतोय. तर नक्कीच ताई तुम्हाला ताई स्वतः सांगतील की सगळ्या आपल्या महिलांनी महिन्यातून एकदा तरी गेट टुगेदर करायला हवं, भेटलंच पाहिजे. तेवढंच चेंज भेटतं आपल्याला. कुठं जातो आपण, माहेरी सुद्धा जाणं होत नाही. माझं तर होतच नाही माहेरी जाणं, कारण आता मला 2 मे पासून मी जे म्हणजे बुक आहे ना ते 23 मे पर्यंत माझी सुटकाच नाहीये. चला तर मग आज या छोट्याशा गप्पांच्या माध्यमातून काही हितगुज आपण साधलेला आहे मैत्रिणींशी. आणि तुमच्या बिझनेस संदर्भात पण आपण मैत्रिणींनी सांगितलंय. अगदी आपल्या घरी आता खूप पाहुणे येणार आहेत आणि आपण आता हल्ली बघा विभक्त कुटुंब असतात आणि कामवाल्या लेडीज पण शक्यतो ऐन वेळेस भेटत नाही की स्वयंपाक करायला मदतीला. असं आचारी वगैरे पण अचानक कधी भेटत नाही आणि त्यांना खूप मोठी ऑर्डर असेल तरच आचारी येतात. परंतु एक 15 ते 20 लोकांचा स्वयंपाक करायचा आहे तर त्यावेळेस आपल्याला कोणीतरी हवं असतं. आणि कसं आपण विभक्त कुटुंबामधल्या महिला फार अगदी मला 5 ते 6 माणसांचा स्वयंपाक अचूक करता येतो. परंतु 20 ते 25 लोकांचा जेव्हा मला स्वयंपाक करायची वेळ येते तेव्हा नक्कीच मला घाबरल्यासारखं होतं, कारण तो अंदाज आपला रोजचा नसतो. तसंच ताई रोजच 100 लोकांचा स्वयंपाक ताई करत असतात आणि त्यांना बरोबर अंदाज असतो. भातामध्ये पाणी किती घालायचं, मिठाचा अंदाज, तिखट मिठाचा सगळा अंदाज. म्हणजे आम्हाला फोनवर जरी विचारलं ना 1 किलो पूर्णामध्ये किती पोळ्या होतात, आम्ही पटकन सांगतो 30 पोळ्या होतात. बघा म्हणजे किती अचूक असा अंदाज असतो. हा अंदाज आम्हाला सुद्धा असं आलेला नाहीये की नक्की आपण किती पुरण घालतोय आणि त्याच्या पोळ्या किती होणार आहेत. म्हणजे इतकं अचूक, म्हणजे समोरच्याचं अन्न देखील वाया नाही गेलं पाहिजे अशा पद्धतीची ती त्यांचं गणित अगदी अचूक असतं. त्यामुळे सर्व महिलांनी जर केव्हा काही मदत लागली स्वयंपाकामध्ये किंवा काही एक उन्हाळ कामामध्ये सुद्धा तुम्ही सगळे पदार्थ पण करून देतात. बऱ्याच गोष्टी त्या ताई करतात. सामाजिक कार्यामध्ये त्या ऍक्टिव्ह असतात. त्या उत्तम सल्लागार पण आहेत. शिवाय त्या ज्योतिषशास्त्र त्यांना चांगलं पारंगत आहे. त्यांनी गोष्टी चांगल्या करतात, त्याचाही त्या अभ्यास सतत त्यांचा चालू असतो. आणि मला कौतुक वाटतं ताईंचं की त्या थकलेल्या मी कधी बघितलंच नाही. सतत हसत असतात. दुःख बाजूला ठेवायची, दुःख काय कंटिन्यू लाईफ मध्ये चालू असतात. पण जेव्हा आपण हसतो तेव्हा ती पॉझिटिव्हिटी एनर्जी आपल्यासोबत आपल्या परिवाराला सुद्धा मिळते. हो नक्कीच ताई, आपण या व्हिडिओ नंतर ही गप्पा मारू. कारण तुमच्या गप्पा काय पटकन संपणाऱ्या अशा ताईंच्या नसतात. ताई आल्या की 2 तास नॉनस्टॉप बोलत असतात. वेगवेगळ्या विषयांवर आमच्या चर्चा असतात आणि ताईंशी भेटल्यानंतर मलाही बऱ्याच गोष्टी समजून जातात. तर धन्यवाद तुम्ही इथे आल्याबद्दल आणि आमच्या मैत्रिणींची हितगुज केलं. असंच तुम्ही येत राहा. नक्की नक्की. आणि तुम्ही सगळ्या येत जा इकडं आपल्या एमडी फाउंडेशनला. आपल्या बऱ्याच मैत्रिणींना जॉईन करा. आणि आपण ताईंनी सुचवले ना गेट टुगेदर,
नक्कीच आपण गेट टुगेदर ह्या एप्रिल एंड पासूनच सुरुवात करूया. नक्कीच.